राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येय धोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे। पक्षाची अधिकृत भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील अशी माहिती शिंदेंनी दिली आणि यानंतर काही तासांमध्येच पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय प्रवक्त्यांसह इतर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली। जुलै 2025 मध्ये आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाली होती। त्यानंतर शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली। ऑगस्ट 2025 मध्ये आव्हाड यांनी 16 राष्ट्रीय तसंच प्रदेश प्रवक्त्यांची घोषणा केलेली होती। मंगळवारी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी या सर्व नियुक्त्या रद्द केल्या, तर आव्हाड यांनी राष्ट्रीय तसंच प्रदेश प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करत असल्याची पोस्ट एक्सवर केली। मात्र त्यानंतर काही मिनिटांमध्येच या पोस्टमध्ये सुधारणा करत केवळ प्रदेश प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचं लिहिलं। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। तर शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष नेमके काय म्हटले पहा। राष्ट्रवादी एसपी मधील सर्व प्रवक्तेपद नियुक्त्या बरखास्त। 4 ऑगस्ट 2026 पासून यापूर्वीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द। सर्व नियुक्त्या पुढचे आदेश येईपर्यंत नियुक्त्या रद्द करण्यात येतात असं त्यांनी म्हटलंय। विद्या चव्हाण महेश तपासे अधिकृत प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका मांडतील। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सोशल मीडियावरून ही माहिती आली। तर यावर आव्हाड यांनी काय ट्विट केलं तेही पाहूया आपण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत। मी मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्याच्या अधिकारात निर्णय घेत आहे।